श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यंदा अक्षय तृतीयेला 100 वर्षांनी अक्षय असा योग जुळून येत आहे आणि या अक्षय योग जुळल्यामुळं या राशींच्या लोकांचा हा सुवर्णकाळ हा येणार आहे. त्यांच्या हातात भरपूर पैसा, नोकरीत प्रमोशन आणि ऐश्वर्याची शक्यता असणार आहे. तर अशा कुठल्या राशी आहेत, त्यात तुमची देखील रास आहे का, नक्की जाणून घ्या. तर यंदाची अक्षय तृतीयाचा खास ठरण्याची शक्यता आहे, कारण तब्बल 100 वर्षानंतर दुर्मिळ असा अक्षय योग तयार होत असल्याचं सांगितलं जातं. तर या योगामुळं काही राशींसाठी धनलाभ, त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तर बघा, यात तुमची देखील रास आहे का, नक्की जाणून घ्या. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा होणारा अक्षय तृतीया ही यंदा अधिक खास ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर 2026मध्ये या दिवशी दुर्मिळ असा अक्षय योग देखील तयार होत आहे आणि अक्षय योग तयार असल्यानं सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह त्यांच्या उच्च अशा राशींमध्ये असतील. तर अशी ही स्थिती अनेक वर्षानंतर घडते आहे, त्यामुळे या दिवसाचा प्रभाव हा अधिक असणार आहे. तसेच सकारात्मक देखील असा असणार आहे. तर करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण आणि कौटुंबिक आयुष्यावर परिणाम करू शकतो. मात्र हे सर्व केवळ बघा, अक्षय तृतीया हा दिवसच मुळात खूप खास मानला जातो. तर या अक्षय तृतीयेच्या दिवसापासून कुठल्या राशींचं भाग्य उजळणार आहे तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी बघा, अक्षय म्हणजेच कधीही न संपणारं. या दिवशी केलेलं शुभ कार्य, दान किंवा गुंतवणूक ही दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकते असं म्हटलं जातं. तर यंदा तयार होणाऱ्या या अक्षय योगामुळे सकारात्मक ऊर्जा वाढू शकते असा देखील विश्वास व्यक्त केला जातो. त्यामुळे अनेक जण या दिवशी या दिवशी नवीन कामाला सुरुवात करण्याचा देखील विचार करत असतात. तर सर्वात पहिली रास ती म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींना हा काळ नवीन संधींचे दरवाजे उघडणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. त्याचबरोबर वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकतं आणि तुमची ओळख ही अधिक ठळकपणे निर्माण होऊ शकते. आर्थिक बाबतीत काही चढउतार हे जाणवू शकतात, पण योग्य नियोजन केल्यास परिस्थिती ही नियंत्रणातही राहू शकते. तसेच धनलाभ होऊ शकतो, पण तो हळूहळू मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची संधी देखील मिळू शकते किंवा सध्याच्या नोकरीत बढतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. म्हणजेच काय, तर थोडक्यात प्रमोशन देखील होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्यात जोडीदाराचा आधार मिळू शकतो, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मात्र आरोग्याबाबत थोडीफार काळजी घेणं गरजेचं ठरू शकतं. यानंतरची रास म्हणजे तुळ राशी. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ हा हलकेपणा आणि समाधान घेऊन येऊ शकतो. बराच काळ सुरू असलेली एखादी अडचण ही कमी होत असल्याची जाणीव होऊ शकते. कामे वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मनात स्थिरता येईल. मान सन्मान वाढू शकेल आणि समाजात तुमची प्रतिमा ही सुधारू शकेल. धनलाभ होण्याचे संकेत दिसू शकतात. विशेषतः पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. तसेच नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याची संधी देखील मिळू शकते किंवा एखाद्या छोट्याशा सहलीला देखील प्लॅन तुम्ही करू शकता. व्यवसायात नफा होऊ शकतो. तसेच नवीन जे प्रोजेक्ट सुरू साठी देखील हा योग्य वेळ वाटू शकतो. यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींना या काळात नशीब साथ देत असल्याचा अनुभव ठरू शकतो. त्यांना अनुभव येऊ शकतो. कमी मेहनतीतही त्यांना त्याचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरणार आहे. अभ्यासात लक्ष लागेल आणि अपेक्षित यश मिळण्याची देखील शक्यता आहे. तसेच ज्यांना नवीन नोकरी शोधात आहेत त्यांना नवीन नोकरी मिळण्याची देखील संधी या काळात मिळू शकते. तसेच धनलाभ होण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवू शकते. जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्यानं मनोबल वाढेल. तसेच समाजात तुमचा सन्मान वाढण्याची देखील नक्कीच चिन्ह दिसत आहेत. त्याचबरोबर कोणत्या क्षेत्रावर होऊ शकतो जास्तीत जास्त प्रभाव, तर बघा या योगाचा प्रभाव मुख्यतः करिअर, आर्थिक व्यवहार, शिक्षण आणि कौटुंबिक नातेसंबंधांवर हा योगाचा परिणाम जास्त जाणवू शकतो. काहींसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात, तर काहींसाठी स्थैर्य मिळण्याचा काळ ठरू शकतो. तसेच मानसिक शांतता, सकारात्मक विचार करण्याची शक्यता आहे. तसेच या दिवसात काय करावं, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दान, पूजा, जप किंवा नवीन कामाची सुरुवात करणं शुभ मानलं जातं. काही लोक या दिवशी सोनं चांदी खरेदी करतात किंवा गुंतवणूक करण्याचाही विचार सुरुवात करतात. मात्र कोणताही निर्णय घेताना वैयक्तिक परिस्थिती आणि योग्य सल्ला याचा विचार करणं नेहमीच फायदेशीर ठरवू शकतं.